अग्नीचा स्वभाव असतो जाळणे, पाण्याचा स्वभाव आहे शीतलता. बरोबर. प्रत्येक पदार्थाचा त्याचा एक धर्म आहे. गुळाचा धर्म आहे काय? बरं काय धर्म आहे गुळाचा? बोलत चला, जरा संवाद करा म्हणजे मला बरं वाटेल. गुळाचा काय धर्म आहे? गोडी. बरोबर आहे. मिरचीचा काय धर्म आहे? तिखटपणा. बरोबर आहे. प्रत्येकाचा एक धर्म असतो, त्याला स्वभाव म्हणतात. स्वभाव त्याला म्हणायचं की जो आपल्याला सोडून कधीच जात नाही, त्याचं नाव स्वभाव. शास्त्रामध्ये असं म्हटलं की सगळे माणसं सोडू शकतात, स्वभावाला सोडू शकत नाही. स्वभाव दुरतिक्रमाः, स्वभावाचं अतिक्रमण करणं खूप कठीण. स्वभावाला सोडून माणूस राहू शकत नाही. देशाच्या सीमेवर काम केलेला एक सैनिक, त्याची सेवा पूर्ण झाली, सेवानिवृत्त झाला आणि गावामध्ये आला, पण त्या मिलिटरीच्या शिस्तीचे ते सगळे संस्कार त्याच्यावर होते. सकाळी सकाळी दूध आणायला गेला होता, हातामध्ये त्याचे ते पातेलं होतं आणि मागून एका पोराने पाहिलं की याचे बरेच नियम आहे. त्याने मागून आवाज दिला, अटेन्शन. अटेन्शन म्हटल्याबरोबर दूध दिला फेकून आणि सर्व पोरं गेले पळून. माणसं म्हटल्या, अहो तुम्ही दूध फेकलंय. अहो म्हटले मला कळालं हे सगळं, पण अटेन्शन म्हटल्याबरोबर संस्कार, स्वभावाला नाही सोडू शकलो मी. माणसं जिथंही जातात आपला स्वभाव घेऊन जातात. मला आपल्याला विचारायचं आहे, प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे, तसा जीवाचा स्वभाव काय आहे? जीवाचा स्वभाव काय आहे? जीवाचा धर्म काय आहे? प्रश्न कळतोय ना माझा? प्रत्येक पदार्थाचा एक धर्म आहे, प्रत्येक पदार्थाचा एक स्वभाव आहे. जीवाचा स्वभाव काय? जीवाचा धर्म काय? तर उत्तर आहे, जीवाचा धर्म आहे अहंकार. खूप चांगलं समजून घ्यायचंय आपल्याला. आध्यात्मिक अंगाने आपण याचा विचार करणार आहोत, मानसशास्त्रीय याचा विचार करणार आहोत. आपल्या रोजच्या अनुभवातून याचा विचार आपल्याला करायचा आहे. मग खूप चांगल्या प्रकारे आपल्याला याला ऐकावं लागेल. आमचे शास्त्र असं म्हणतात, जर चैतन्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला नसता तर जीवत्वच आलं नसतं. चैतन्याला अहंकार निर्माण झाला त्याचं नाव जीव, आणि जीवाचा अहंकार गेला त्याचं नाव चैतन्य. त्या परब्रह्मालाच, मुळामध्ये तो परब्रह्म आहे, मुळामध्ये तो आत्मा आहे, मुळामध्ये तो चैतन्य आहे, पण त्या चैतन्याला अहंकार निर्माण झाला आणि त्यालाच नाव जीव आलं. म्हणून जीवाचा धर्म आहे अहंकार. तुळशीदास बोलताय. आता संदर्भ येतोय आपला, उत्तर येतो. तुळशीदासजी म्हणतात की जीव कुणाला म्हणावा? हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना, हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना, जीव धर्म अहमिति अभिमाना, जीव धर्म अहमिति अभिमाना. श्री राम जय राम, जय सिया राम, जय राम श्री राम, जय जय राम, जय राम जय जय राम, जय सिया राम, जय जय सिया राम. हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना. बजाव. जे म्हणतो ते वाजव. हर्ष हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना, हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना, जीव धर्म
अहमिति अभिमाना जीवधर्म अहमिति अभिमाना जीवधर्म अहमिति अभिमाना जीवधर्म अहमिति अभिमाना मी हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव ज्याचा आहे त्याचं नाव जीव आहे. म्हणून आपण पाहिलं की प्रत्येक जो पदार्थ आहे तो पदार्थ आपला स्वभाव सोडून राहू शकत नाही. म्हणून जीवाचा जो मी आहे तो जीवाला सोडून नाही राहू शकत. खूप चांगला आहे का? तसं जर पाहिलं तर अहंकार हा एक मानसिक विकार आहे. मनोरुग्णतेमध्ये आवाज थोडासा बोलताना कमी करायचा. मनोरुग्णतेमध्ये मनाचे जे वेगवेगळे विकार आहेत ना, त्या विकारामध्ये अहंकार विकार आहे. पण याचं काठिण्य असं आहे की मनामध्ये निर्माण झालेले जे वेगवेगळे विकार आहेत ते काही काळापर्यंत राहतात आणि नंतर निघून जातात. उदाहरणार्थ खूप चांगलं ऐकायचं आहे का? कौटुंबिक वातावरणामध्ये आपण बसलेलो असल्या कारणाने काही संकोच न ठेवता हा विषय अगदी प्रासंगिक रूपाने आपल्या अनुभवाच्या रूपाने मला प्रगट करता येईल का? आता मला मी जे म्हणतोय हे मला अहंकाराच्या अंगाने नाही, साधू संतांनी जो मला मोठा केलाय त्या अर्थाने म्हणायचा. माझ्याकडून ते व्यक्त होईल का तो प्रयत्न मला करायचा आहे. वेगवेगळे विकार निर्माण होतात, त्याचे वेग असतात. अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. काम म्हणजे वासना. शृंगार पाहिला, आपल्या आवडणारी वस्तू पाहिली, आपल्याला अनुकूल असणारी वस्तू पाहिली, व्यक्ती पाहिली आणि अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. ठीक आहे, अंतःकरणाचा धर्म आहे, काम निर्माण होतो. पण अंतःकरणामध्ये निर्माण झालेली वासना, काम याची काही अवधी आहे. तो वेग निघून गेला की अंतःकरणातली वासना थांबून जाते. म्हणजे काय? आपल्याला आलेले जे वेग आहेत त्या वेगांची शांती पूर्ती झाली तरी ते वेग थांबून जातात, किंवा त्या वेगांची काळ टळून गेला तरी ते वेग निघून जातात. जरा कठीण होतंय का? अजून सोपं करतो. हा सगळ्यांसाठीच. उदाहरणार्थ आवाज लगेच कमी झाला आहे. थोडासा श्रीराम जे थोडंसं रिटर्न ठेवलेलं होतं तेवढं थोडंसं ठेवायचं, थोडंसं नॉर्मल. उदाहरणार्थ दुपारी 12 वाजलेत आणि 12 वाजता भूक लागली. आता भूक लागल्यानंतर इच्छा निर्माण झाली. काम म्हणजे नुसते वासनाचं नाही, इच्छेला काम असं म्हणतात. आता भूक लागली आहे, मला जेवण मिळायला पाहिजे. जेवणाचा काम निर्माण झालाय. आता जेवण जर मला मिळालं नाही तर मी जगू शकणार नाही. जेवण जर मला मिळालं नाही तर मी राहू शकणार नाही. आताचे 2 उपाय. ज्याची भूक लागली आहे तो पदार्थ मिळाला की भूक थांबून जाते, हा एक भाग आहे. आणि दुसरा त्याच्यातला विचार असा आहे की जो भुकेचा वेळ आहे तो भुकेचा वेळ जर टळून गेला, त्या भुकेच्या वेळाला जर आपण थोडंसं बाजूला सारलं तरी भूक निघून जाते. म्हणून खूप भूक लागली आणि जेवण नसेल तर त्या काळामध्ये थोडंसं पाणी प्या, आवाज कमी करा. ती भुकीची वेळ बाजूला निघून जाते. म्हणून अंतःकरणामध्ये निर्माण झालेला काम, अंतःकरणामध्ये निर्माण झालेली वासना, त्या वासनेची पूर्ती झाली आहे किंवा तो वेग थोडासा बाजूला जर सारला तर काम निघून जातो. अंतःकरणामध्ये निर्माण झालेला क्रोध, क्रोध म्हणजे राग, हा सुद्धा वेगच आहे. पण असं बघा, ज्यावेळी आपल्याला राग येईल ना त्यावेळी एक काम करायचं, थोडंसं मौनामध्ये जायचं, शांत व्हायचं आणि त्या काळामध्ये थोडंसं जर आपण मौन झालो तर तो वेग निघून जातो आणि जे अनर्थ घडणार असतात ते घडत नाहीत.
आमचे मानसशास्त्रज्ञ सुद्धा आत्ताच्या काळामध्ये असं सांगतात, आवाज जो हॅमिंग करतोय ना त्याला थोडंसं हे करा, हॅमिंग करतोय आवाज थोडासा. श्रीराम. हां, जेव्हा तुम्हाला राग येईल ना तेव्हा 100 पासून 1 पर्यंत उलटी गिनती करत चला म्हटलं. आणि ते मोजमाप करता 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 तो वेग निघून जाईल आणि वेग निघून गेला की जो अनर्थ घडायचा होता तो घडणार नाही. अहो, राग राग म्हणजे तरी काय, क्रोध म्हणजे काय? हे बघा, स्वतः विष प्यायचं आणि दुसऱ्याच्या मरणाची वाट बघायची, त्याचं नाव राग आहे. जेव्हा माणसाला राग येतो ना त्याचं हाड आणि हाड तापलेलं असतं. आजच्या काळामध्ये हार्ट अटॅक वाढलेत, पॅरालिसिस वाढलेत. कारण काय? राग वाढलाय, क्रोध वाढलाय, माणसांच्या ठिकाणी ऐकून घेण्याची क्षमता राहिली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की या वेगांना आम्हाला आवरता येत नाही. आणि त्या वेगांचा परिणाम असा झाला की मनुष्याच्या मनामध्ये अनेक विकार येऊन थांबलेत. क्रोध आहे, क्रोधाचा वेग आहे. पण हा क्रोधाचा वेग जरी किती मोठा असला तर हळूहळू कालांतराने हा क्रोधाचा वेग सुद्धा कमी होतो. विचारांनी तो क्रोधाचा वेग कमी होतो. यानंतर लोभ आहे. लोभाची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली. लोभाची वृत्ती संपूर्ण कठीण आहे. कारण लोभही मनुष्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे. पण हा लोभ इतका कठीण जरी असला तरी हा लोभ सुद्धा एका ठिकाणी थांबतो बरं का. कुठं थांबतो? कुठं थांबतो लोभ? थांबतो ना मनुष्याला जेव्हा झोप येते आणि तो झोपी जातो तेव्हा त्याचा लोभ थांबतो. उदाहरणार्थ, एखाद्याला सांगितलं की तुझ्याकडं वेळ आहे संध्याकाळपर्यंतचा आणि जेवढे पैसे तुला पाहिजे तेवढे मोजून घेऊन टाक. दिवसभर मनुष्य ते मोजेल, जवळ ठेवेल, पण झोप आली रे आली, त्या झोपेला दूर करण्याचाही प्रयत्न करेल तो लोभामुळे. परंतु एक घडी अशी येईल की त्याचं मन म्हणेल की त्या पैशाला आग लाव पण मला झोपू दे. सगळं प्रॅक्टिकली बघतोय आपण. म्हणून झोपेची अशी स्थिती येते की त्या स्थितीमध्ये मनुष्याचा लोभ बाजूला राहतो, कामाचा वेग जातो, क्रोधही काही काळाने निघून जातो, लोभ निघून जातो. मला आपल्याला विचारायचं आहे की अहंकार जो आहे त्या अहंकाराची निवृत्ती कुठल्या क्षणामध्ये होते? अहंकार जागृतीमध्ये आहे, अहंकार स्वप्नामध्ये आहे. मी तुम्हाला विचारतो, झोपताना रोज तुम्ही झोप येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं बरं का. कारण दिवसभर जो चांगला जगेल त्यालाच रात्री झोप येईल. अन्यथा घरामध्ये एसी लावल्यात पण एसी मध्ये सुद्धा घाम येतोय जर परमार्थ धन नसेल तर. जागृतीमध्ये अहंकार आहे, स्वप्नामध्ये अहंकार आहे. मला आपल्याला विचारायचं, झोपेमध्ये अहंकार आहे का? बोला थोडंसं, फक्त मला एवढंच उत्तर द्या. झोपेमध्ये अहंकार आहे? नाही. आता तुम्हीच बोला माझ्यासोबत. किती तास झोपलात आपण रात्री? 5 तास झोपलात, साधारणतः 6 तास झोपलात. बर, सकाळी झोपेतून आपण उठलात, मी तुम्हाला भेटलो. आता असं समोर घेऊया आपण की तुम्ही मला भेटले, मी तुम्हाला भेटलोय, आपण संवाद करतोय. मी आपल्याला विचारतोय, झोप चांगली झाली आहे? छान झाली आहे. बोला माझ्यासोबत, झोप चांगली झाली आहे? रात्री झोप चांगली लागली? बर, कशी झोप लागली? झोप कशी लागली रात्री? आणि ठीक आहे, सद्गुरूच्या स्मरणाने लागतंय, पण झोपेमध्ये आनंद होता की दुःखाने झोपलात तुम्ही? हा, मग जो आनंद झोपेमध्ये भोगला तो कोणी? झोपेमध्ये आनंद जो भोगला तो कोणी? हा ठीक आहे, शरीराने म्हणजे मी हात लावला म्हणजे शरीर म्हणा किंवा मी म्हणा त्याला. मी जरी म्हटले नाही तर हात लावला म्हणजे तो मीच झाला. बरं, पुढे पुढे मला पूर्ण करू द्या, मला पूर्ण करू द्या, माझं पूर्ण होऊ द्या. झोपलं कोण होतं? झोपलं कोण होतं?
बोला. मी. उठलं कोण? सुखाने कोण झोपलं होतं? मी. याचा अर्थ असा आहे की काम गेला. तुम्ही जे बोलताय ते आध्यात्मिक अंगाने बोलताय, ते आपल्याला शेवटी बोलायचं आहे. इथं देहाच्या स्तरावर व्हायचं आहे आपल्याला, जे प्रॅक्टिकली रोड झालं. कामाचा वेग जातो, क्रोधाचा जातो, लोभाचा जातो. परंतु झोपेतून उठलेला मनुष्य सुद्धा म्हणतोय, उपनिषद सांगतात मला काहीच कळालं नाही. झोपेमध्ये मला काहीच कळालं नाही. ज्याच्यामध्ये काही कळत नाही त्याचं नाव तर झोप असतं. जर कळत असेल तर झोप नाही. मला काहीच कळालं नाही आणि मी सुखाने झोपलो होतो. विचार करायचा आपल्याला. जागृतीमध्ये आल्यानंतर ज्या सुखाची अनुभूती तुम्ही सांगताय, त्या सुखाची अनुभूती घेणारा तिथं कोण होता? तिथं सुद्धा मी होतो. जर तो मी त्या सुखाची अनुभूती घेताना तिथं नसता, तर त्या मीनं तो अनुभव जागृतीमध्ये आल्यावर सांगितला नसता. अजून एक, कुठल्याही गोष्टीची स्मृती, थोडा मोकळा करा, थोडासा, जास्त नाही. कुठल्याही गोष्टीची अनुभूती किंवा स्मृती ही अनुभवाच्या नंतर असते. तुम्हाला जी गोष्ट आठवते त्या गोष्टीचा कधीतरी तुम्ही अनुभव घेतलेला असतो. ज्या गोष्टीचा अनुभव घेतलेला नसेल त्याची स्मृतीच होत नाही आणि ते सांगताच येत नाही. ज्या अर्थी म्हणताय तुम्ही मी सुखाने झोपलो होतो, त्या सुखाचा अनुभव तुम्ही झोपेमध्ये घेतलाय आणि त्या झोपेमध्ये घेतलेला अनुभव जो आहे तो जागृतीमध्ये येऊन सांगताय, तो अनुभव घेणारा सुद्धा मी आहे. म्हणून जागृतीमध्ये मी, स्वप्नामध्ये मी, सुषुप्तीमध्ये मी, जन्माच्या अगोदर मी, जीवन जगत असताना मी, मृत्यूच्या नंतर मी, ज्ञानामध्ये मी, अज्ञानामध्ये मी, पापामध्ये मी, पुण्य करणारा मी, गुरु मी, शिष्य मी, अपूर्ण मी, पूर्ण मी. असा एखादा क्षण सांगा ज्या क्षणामध्ये मी नाहीये. प्रत्येक क्षणामध्ये मी आहे. मीच्या अनेक वाटा आहे महाराज. अनेक वाटेने हा मी आमच्या जीवनामध्ये येतोय. कसा बरं? कान्या कोपऱ्यामध्ये आहे, वेगवेगळ्या कान्या कोपऱ्यांमध्ये आहे. करा मोकळा थोडासा. अनेक काना कोपऱ्यांमध्ये लपून बसलेला मी आहे. कसं बरं? एक गोष्ट सांगतो, एकच मिनिटाची. एक श्रीमंत मनुष्य, जुना काळ, गाढवावर बसून चालला होता. शक्यतो श्रीमंत माणसं गाढवावर बसून निघतात जुन्या काळातले. त्याने खूप चांगले कपडे पण घातलेले होते. त्याने आपल्यासोबत एक शेळी सुद्धा घेतली होती. पाठीमागे शेळी चालली होती, पुढे गाढव चालू होतं आणि गाढवावर हा बसलेला होता. शेळी पाठीमागे चालली आहे. त्याला असं वाटलं की आता मला माझी शेळी बरोबर मागं चालतेय का, याची जाणीव राहण्यासाठी त्याने त्याच्या त्या शेळीच्या गळ्यामध्ये घंटी बांधली आणि निघाला. हा रस्त्याच्या वळणावर अनेक चोरं बसलेले होते. त्यांनी पाहिलं शेळी आहे, संध्याकाळची व्यवस्था होईल, गाढव पण आहे, माती व्हायला होईल आणि शेळीच्या अंगामध्ये कपडे सुद्धा खूप चांगले आहेत. ह्या तिन्ही गोष्टी पाहिजे आपल्याला. पण तिन्ही गोष्टीसाठी काहीतरी योजना करावी लागेल ना. काय योजना केली? आता शेळीची पुढे चालू होता. बकरीच्या गळ्यामध्ये असलेली ती घंटी ती वाजत असल्यामुळे शेळी पाठीमागे चालते असा निश्चय होता. त्यातला एक चोर आला आणि त्या शेळीच्या गळ्यामध्ये असलेली घंटी त्याने काढली आणि गाढवाच्या शेपटीला बांधली. शेळी घेऊन पळून गेला.
आता घंटी वाजतच होती. वळणावर गेल्यानंतर मारवाड्याला असं वाटलं की, शेठजीला असं वाटलं की शेळी कशी चालते बघावं, तरी शेळी नाही, फक्त घंटीच राहिली. अरे म्हणले शेळी नेली कोणीतरी माझी. आणि मग तिथं बाजूला उभे असलेल्या चोराला विचारलं त्याने, त्याला काय माहिती हा चोर आहे म्हणून. अरे म्हणले माझी शेळी कोणीतरी नेली, पाहिलंय का? अहो म्हटले, अहो आत्ता मी एक मनुष्य तुमची शेळी घेऊन जाताना पाहिला. किती दूर गेला असेल? हे तर जवळच म्हणले. बरं बरं, म्हणजे एक काम कर, मी येईपर्यंत माझा गाढव सांभाळ. आता हा किती गाढवपणा, माझा गाढव सांभाळ. हा त्या वळणावर जातो ना जातो, याने गाढव पळवलं. याने परत येऊन पाहिलं तर आता गाढव पण नाही, शेळी पण नाही. चालायला लागला. एक विहीर होती, त्या विहिरीच्या कडेला एक मनुष्य डोक्यावर हात ठेवून, नाही नाही छाती बडू बडू रडत होता. कसं झालं माझं? हा मनुष्य तिथे गेला आणि त्याने विचारला, अरे का रडतोय तू? अहो म्हटले, माझी धनाची पेटी, तिजोरी या विहिरीमध्ये पडली आहे. आणि जो ही सिद्धू तिजोरी काढून देईल त्याला अर्ध धन देईल. याने विचार केला, आता शेळी गेली आहे, गाढवही गेलंय, किमान या धनातून तरी आपल्याला काहीतरी प्राप्ती होईल. कपडे काढून ठेवले याने आणि विहिरीमध्ये उडी मारली, पाण्यामध्ये गेला, वर आला, काही त्याला सापडलं नाही. वर येऊन पाहतो तर कपडे पण नाही. गाढव गेलं, शेळी गेली, कपडे गेले. त्याने हातामध्ये काठी घेतली आणि गर 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 बिंगवायला लागला आपल्या अंगाच्या भोवती. खेड्यामध्ये असलेली माणसं जमा झालेत. फक्त याने कटिवस्त्र घातलेला आहे, लज्जा लपवावी तेवढंच आहे. म्हणून त्या लोकांनी विचारलं, बाबा हे हातामध्ये काठी घेऊन का फिरवतोयस तू? तू म्हणला, आता मला भीती अशी आहे की मी चोरल्या जाऊ नये. कारण आता युक्तीनं माझं सगळं चोरी गेलंय. आता मला भीती एवढीच राहिली की आता मला कोणी चोरून नेऊ नये. दादा थोडासा आवाज करा, इथं दबला येतो. श्रीराम श्रीराम श्रीराम, द्या आवाज मला याच्यामध्ये. श्रीराम श्रीराम. अहंकाराच्या ह्या वेगवेगळ्या वाटा आहेत. कुठल्या वाटेनं अहंकार आमच्या जीवनामध्ये सांगता येत नाही. एक सांगू, अहंकार माणसाला नागडं करून टाकतो. थोडंसं अजून खाली येऊन बोलतोय मी, हा अहंकार माणसाला नग्न करून टाकतोय. अशीच एक गोष्ट मी आपल्या पुढे सांगतो आणि आजच्या सत्राला आपण विराम देऊया. इथं किमान याच्याजवळ लंगोटी तरी राहिली. एक अहंकारी मनुष्य मी असा ऐकलाय की त्याचे सगळेच कपडे गेले होते. जुना काळ, राजाच्या दरबारामध्ये असलेले अनेक सेनापती सैनिक तशी राजांच्या जवळ काही भाट असायचेत. आणि ते भाट कशासाठी ठेवायचेत? ते भाट यासाठी ठेवायचेत की कायम राजाची स्तुती त्यांना करता यावी, यासाठी ते भाट ठेवायचेत. राजेसाहेब वाह काय तुम्ही चालताय, राजेसाहेब काय तुम्ही बोलताय. राजा जर घोड्यावरून जरी आपटला तर काय सुंदर खाली आपण आलात. छान आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. चमचे माणसं कधी प्रामाणिक नसतात आणि प्रामाणिक माणसं कधी चमचे होत नाहीत. प्रामाणिक माणसाला जे सांगायचं ते ओरिजिनल, परंतु उग त्या माणसाला त्याचा अहंकार वाढवून देणारे, चमचागिरी आणि चमचोगिरी करणारे अशी माणसं कधी प्रामाणिक नसतात. बरं, मला ही अहंकाराची गोष्ट सांगायची. म्हणून राजाच्या जवळ असणारा भाट कायम राजाची स्तुती करायचा. परंतु त्या विचारवंताला असं वाटलं की हळूहळू राजाचं पतन होत चाललंय. याला स्वतःचा विचार राहिला नाही. शंख जसा दुसऱ्याने फुकल्यानंतर फुंकतो तसा हा दुसऱ्याच्या बोलण्याने आता स्वतःला मोठं समजायला लागला. एक दिवस त्याने राजाला सांगितलं, राजेसाहेब एक गोष्ट कटू आहे पण ज्यामध्ये तुमचं कल्याण आहे अशी ती तुम्हाला सांगायची आहे. मला सांगू का? अहंकाराने फुगलेला राजा मला सांगतोय तू. अरे सगळे माझेच ऐकताय. अहंकारी माणसाचा अजून एक दोष असतो की तो कोणाचं ऐकून घेत नाही. मला सांगायचंच आहे पुढं, किंबहुना कोणाचं काही ऐकून घेत नाही म्हणून अहंकार संपत नाही.
बरं बोल म्हटले, काय सांगायचं. तुमच्या आजूबाजूचे काही जे माणसं आहे ना ते चुकीचं सांगायला लागले तुम्हाला, थोडं सावध व्हा. म्हटलं एवढा बावळट समजतो का रे तुम्हाला, हे तू मला शिकवावं आणि एवढंही मला कळत नसेल. काय झालंय, तुला मी थोडस जवळ धरलाय, तुला मी जास्त सन्मान दिलाय, गुन्हा तुझा नाहीये. एवढा मोठा सन्मान तुला मी दिल्यामुळं डोक्यावर बसलायस तू माझ्या, आणि तिडी कुठली माझ्या डोक्यामध्ये आता आहे, तू सांगू नको मला जास्त. आता जरी यानंतर एक शब्द जरी बोललास ना, जीभ हसडून टाकीन तुझी आणि सांगून तुझा मुंडका तोडेल, चल निघ इथून माझ्या दरबारातून. डोक्याला हात लावला त्याने. अरे याला मी योग्य सांगतोय, पण याचा अहंकार माझा ऐकून घेत नाहीये. पण जाता जाता मनामध्ये गाठ बांधली आहे, ज्या अहंकाराने मला काढून देतोय ना, एक दिवस या अहंकाराने तुला नागडं केलं नाही तर नाव सांगणार नाही. हा अहंकारच होता. अहंकाराची रूपं बघायची आपल्याला. 10 वर्षाचा काळ निघून गेला, खूप चांगला आहे का. आमच्या जीवनात तर हे घडत नाहीये ना, ह्या नुसत्या गोष्टी नाहीयेत, ह्या आमच्याच वृत्ती आहेत वेगवेगळ्या. 10-12 वर्षाच्या नंतर ज्याला राज्यातून काढून दिलं होतं तो फिरला, विचारवंत होता, अनेक ठिकाणी त्यांनी कामं केलेत, आणि मग परत त्या दरबारामध्ये आला, त्या राजाच्या दरबारामध्ये आला, पण वेषांतर करून आला, मोठी दाढी वाढवून आला. राजा आपल्याला ओळखणारच नाही अशा रूपामध्ये आला. एक दिवस सभा भरलेली होती. सभासद आपल्या आपल्या खुर्च्यांवर बसलेले होते, आणि नुसत्याच खुर्च्यावर बसलेले नव्हते तर अहंकाराच्या आसनावर बसलेले होते. राजा सुद्धा उच्च आसनावर बसलेला होता, पण अहंकाराच्या आसनावर बसलेला होता. हा त्या दरबारामध्ये आला, ज्याचा अपमान केला होता हा त्या दरबारामध्ये आला, राजाला नमस्कार केला, साष्टांग दंडवतच घातला. राजा म्हटला, हा ठीक आहे बच्चा. आणि विचारलं, कोण आहेस तू. तर म्हटलं, महाराज मी साधना केली आहे, अरण्यामध्ये साधना केली, आणि भगवंताकडून एक वर मागून घेतलाय, आणि देवाकडून एक सूक्ष्म वस्त्र मी प्राप्त करून घेतलंय, की ते वस्त्र इतकं अलौकिक आहे की जगामधील सगळे मौल्यवान वस्त्र सुद्धा त्याच्या पुढे उभी राहू शकणार नाही, त्याची सर करू शकणार नाही. बर, हे जे वस्त्र मी आणलंय ते साक्षात देवाने मला दिलंय, आणि देवाने सांगितलं की हे वस्त्र जगातल्या योग्य माणसाला तू द्यायचं आहे. आणि सगळ्या जगामध्ये मी जेव्हा पाहिलं तेव्हा तुमच्यापेक्षा योग्य मला कोणी दिसला नाही, आणि तुमच्यासाठी मी हे वस्त्र घेऊन आलोय. राजा म्हटला, नाही मी एवढा मोठा नाही, तुम्ही सगळे मोठे मानताय म्हणून, पण या म्हणण्यामध्ये सुद्धा ते मोठे बनवतो. कपडे आणलेस तू? हो. कुठे आहे ते कपडे? एका पेटीमध्ये त्यांनी ते आणलेले होते, लाकडाची सुंदर प्रकारची ती पेटी सजवलेली, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा डिझाईन केलेली, आणि ती पेटी त्यांनी काढली, आणि पेटी काढून पेटी जेव्हा उघडली तर पेटीमध्ये कुणालाच काही दिसेना, आणि माणसांनाही काही दिसेना. तेव्हा तो म्हटला, बघा हे कपडे मी काढतोय, हा अंगरखा राजाचा काढलाय. माझा हात दिसतोय तुम्हाला? बरोबर आहे. अंगरखा दिसतोय का? त्याचा कुणालाच दिसत नव्हता. तो म्हणला, माझ्या हातामध्ये अंगरखा आहे, परंतु या अंगरखाचा नियम असा आहे की तो अंगरखा त्यालाच दिसेल जो आपल्या स्वतःच्या बापाचा असेल. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, वा 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 वा. अनेक वस्त्र पाहिले परंतु एवढा अलौकिक वस्त्र पाहिलंच नाही. क्या बात आहे. अरे काय ही डिझाईन, काय लावलेले याला मोती, अरे काय याचं माप, वा वा वा. राजाला काही दिसेना. तुम्हाला ज्या अर्थी सगळे म्हणता आहे त्या अर्थी मी कसं म्हणून मला दिसत नाही, म्हणजे मी काय माझ्या बापाचा नाही का? अहंकार. राजेसाहेब कसा आवडतोय हा अंगरखा? आवडला ना? म्हणलं आवडला म्हणजे काय? अरे सगळी संपत्ती माझी खर्च केली तर असे कपडे भेटणार नाही. बर, आता धोती सुद्धा काढतोय.
बघायला कशी अशी एकदम त्याच्या त्या काठाला कसे बघा मोती लावलेले आहेत. कसा तू चमचम करतोय पाहिलं ना. मला आता नक्की खात्री झाली की तुम्ही तुमच्या बापाचेच आहात, कारण तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे. हो हो म्हटले, दिसतंय तर ना आम्हाला. आणि मी ती धोती काढली. म्हणजे राजेसाहेब आता मुख्य कार्यक्रम. म्हणजे काय आता काढा पहिला शर्ट तुमचा. अरे भिकारडे कपडे घालून फिरताय तुम्ही आणि तुमच्या योग्यतेचे कपडे आणलेत. काढा तो शर्ट. राजा म्हटलं काढू. हो नाही मला लाज वाटते. म्हणजे जा मागे. राजाने ते सगळे अंगातले कपडे काढले, सगळे काढले आणि राजाने ते नसलेले कपडे घातले. राजा जेव्हा सगळ्यांच्या पुढं आला, राजा सगळ्यांना नागडा दिसतोय. लोक टाळ्या वाजवतात. वा राजासाहेब वा 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 वा, इतके सौंदर्यवान तुम्ही कधी वाटलेच नव्हते. मला खरंच पण मला दिसते नाही हे सगळं. मी तर असा स्वतःला नागडा दिसतोय. राजासाहेब वा, सगळ्यांना तो नग्न दिसतोय, परंतु स्तुतीने सगळे म्हणताय वा 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 महाराज, अवा असे कपडेच पाहिले नाही आम्ही. ज्याने कपडे आणले होते तो म्हटलं फक्त तुमच्या दरबाराने पाहिलं, हे सौंदर्य सगळ्या जगाला बघू द्या, मिरवणूक काढूया तुमची. आता सुंदर येते ध्यान उभे विटेवर. चला. तो नग्न असलेला राजा, त्याला त्या रथावर बसवलं. पुढे वाद्य वाजवताय, माणसं मागे चाललेत, सगळे अहंकाराने भरलेले. स्त्रियांनी जेव्हा पाहिलं हा नागडा राजा गल्ल्या गल्ल्याने फिरतोय, म्हणजे मेल्याला लाज वाटत नाही का? राजाच असा जर उघडा फिरायला लागला तर प्रजेनं काय करायचं? पुढे छोटे छोटे मुलं होते आणि मुलांच्या ठिकाणी अहंकार नसतो. ते मुलं मात्र म्हणायला लागले नंगा राजा जा रहा है, नंगा राजा जा रहा है. कायम या अहंकाराचे द्वार आम्ही जर खुले केलेत तर हा अहंकार जीवनामध्ये नागडपणा आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून या अहंकाराला कळून घ्यायचं आहे. किंबहुना नामदेव महाराजांना प्रार्थना करावं लागली. नामदेव महाराजांना प्रार्थना करावं लागली, अहो सर्वसामान्यांचा सोडा, पण भजन पूजन करणाऱ्या माणसांना सुद्धा अहंकार जास्त येण्याची शक्यता आहे. म्हणून देवा तुझ्याकडे प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? अहंकाराचा वारा न लागो राजा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अरे म्हणा पाठ नाही का? अहंकाराचा वारा न लागो राजसा. दे बाबा विको दे, आता वाढव. गाताना विको द्यायचा, असताना बोलताना सरळ आणायचं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा राजसाला लागायला नको. तो राजस आहे. बऱ्याच वेळी सर्वसामान्य मनुष्याला अहंकार कमी होण्याची शक्यता आहे, पण जो काय लोकांमध्येच वावरतोय या महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी त्याची शक्यता 100% आहे. नामदेव महाराजांना प्रार्थना करावं लागली भगवंताकडे. तो राजस आहे. देवा माझी या विष्णुदासा भाविकासी, माझी या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न होऊन काय, कल्पनेची बाधा न होऊन काय.
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. 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 ही संत मंडळी सुखी असो. समाधाने सुखी व्हायचं असेल तर अहंकाराची बाधा नसावी, अहंकाराचा वारा लागू नये, कल्पनेची बाधा नसावी, आणि तर जीवनामध्ये सुख नाही तर सुख नाही. ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी असो, सुखी असो, सुखी असो. कल्पनेची बाधा न हो, कल्पनेची बाधा न हो, कल्पनेची बाधा न हो. असा हा अहंकार